आहे की नाही? तुम्हाला आता प्रेझेंटेशन थोडं दाखवतो. बोगस सरकार, बोगस मतदार, हे नेमकं काय होतं हे तुम्हाला दाखवतो. हा वरळी मतदारसंघ आहे, जिथे तुम्ही आज बसलेला आहात. वरळीमध्ये लोकसभेच्या मतदानाच्या यादीमध्ये साधारणपणे 2,52,970 लोक होते. तेच विधानसभेमध्ये किती झाले? 2,63,352. ठीक आहे, आम्ही समजू शकतो काही नैसर्गिक वाढ झाली असेल. आपली लोकसभेची निवडणूक कधी होती? मे महिन्यात. विधानसभेची कधी होती? ऑक्टोबरमध्ये. ह्या 4 महिन्यांमध्ये कदाचित वाढ झाली असेल, कारण आपली जी शेवटची यादी आली होती लोकसभेची ती एप्रिलच्या आसपास होती आणि विधानसभेची ही ऑक्टोबरमध्ये आली होती. इथे हा अच्छा, ह्याला एक मिनिट, तिथे कोणीतरी हे जरा रिमोटचं. हा, आता तुम्ही पाहिलं असेल जी मी ती वाढ बोलत आहे, साधारणपणे वरळी मतदारसंघामध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 16,043 लोकांची वाढ झालेली आहे. कदाचित आपणही नोंदवले असतील, काही जेन्युइन मतदार आले असतील, काही नवीन मतदार असतील, काही 18 वर्षाचे झाले असतील. ही वाढ आपण समजू शकतो. आणि डिलीटेड मतदार जे आहेत ते 5,661 आहेत. पण ही मतदारसंख्या जी वाढली होती त्याच्यात जेव्हा मी अभ्यास करायला लागलो, ज्या खोलावर गेलो की खरोखर एवढे मतदार वाढलेत का, खरोखर एवढे मतदार डिलीट झालेत का, कोण आहेत हे डिलीटेड मतदार, हे वाढलेले मतदार कोण आहेत, हे पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं साधारणपणे 19,333 मतदार 2 लोकांनी ह्या यादीवर अभ्यास केल्यानंतर पकडलं जात आहेत की हे 19,333 मतदार हे गडबडीतले आहेत. ह्यांना आम्ही अनॉमली बोलतो. स्टॅटिस्टिक्समध्ये ह्यांना अनॉमली बोलतात. म्हणजे काही